सोमवारचा दिवस, इंग्लंडमधलं ओव्हल मैदान, ओव्हरकास्ट कंडिशन्स, टीम इंडियाला जिंकण्यासाठी हव्यात 3 विकेट्स आणि इंग्लंडला हव्यात 35 धावा। चाहत्यांना असंच वाटत होतं की टीम इंडियाने जिंकावं, मात्र पारडं इंग्लंडचं जड होतं। कंडिशन्स इंग्लंडला सुटेबल होत्या, केवळ 35 धावांची आवश्यकता होती, मात्र टीम इंडियाने निर्धार केला आणि ही कसोटी अवघ्या 6 धावांनी जिंकत टीम इंडियाने इतिहास रचलाय। ही मालिका भारतीय संघाने 2-2 अशी बरोबरीत चढवली। एखादा सीसॉ असावा तसं या पद्धतीने या मालिकेचं पारडं फिरलं। पहिल्या मॅचमध्ये इंग्लंडने विजय मिळवला, दुसऱ्या मॅचमध्ये आपण विजय मिळवला, तिसरी टेस्ट इंग्लंडने जिंकली, चौथी टेस्ट ड्रॉ झाली आणि पाचवी टेस्ट आपण जिंकत मालिका 2-2 अशी बरोबरच सुटली। कसं झालं या मालिकेमध्ये हे स्थित्यंतर, कसं टीम इंडियाने केलं कमबॅक, सगळं जाणून घेऊया। नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनमध्ये मी पराग फाटक तुमचं स्वागत करतो। पाचव्या दिवशी इंग्लंडच्या आशा प्रामुख्याने जेमी स्मिथवर होत्या। जेमी स्मिथ आणि जेमी ओव्हरटन हे दोघेही उत्तम फलंदाजी करतात। स्मिथने तर या मालिकेत शतकही केलं होतं। पहिल्या षटकात ओव्हरटनने चौकार खेचला, इंग्लंडला आशा वाटायला लागली, मात्र याच षटकात जेमी स्मिथ बोल्ड झाला आणि त्यानंतर भारतीय संघाला असं वाटू लागलं की या मॅचमध्ये आपण जिंकू शकतो। पुढच्याच षटकात जेमी ओव्हरटनही बाद झाला आणि मग टीम इंडियाचा विश्वास नक्की झाला, पक्का झाला आणि निर्धार असा केला गेला की ही मॅच आपण नक्कीच जिंकू। जोश टंगला कृष्णाने त्रिफळाचीत केलं आणि यानंतर मैदानात उतरली शेवटची जोडी गस ॲटकिन्सन आणि ख्रिस वोक्स। ख्रिस वोक्स याच सामन्यात खांदा डिसलोकेट झाल्यामुळे इंजोर्ड झाला होता। तो या सामन्यात उर्वरित खेळू शकणार नाही असं सांगण्यात आलं होतं। त्याच्या खांद्याला एक स्लिंज म्हणजे खांदा डिसलोकेट झाल्यामुळे जे उपचार केले जातात ते बांधण्यात आलं होतं। त्यामुळे तो कशी फलंदाजी करणार, तो बॅटिंग करू शकेल का, तो राईट हँड बॅट्समन आहे तर तो लेफ्ट हँडेड खेळणार का, असे सगळे प्रश्न होते। मात्र हे सगळे बाजूला सरून वोक्स मैदानात आला। ॲटकिन्सनने त्याला साथ देण्याचा प्रयत्नही केला। दोघांनी ठरवलंय की आपण ही मॅच जिंकून देऊ, मात्र फायनली गस ॲटकिन्सनला पर्याय नव्हता, कारण ख्रिस वोक्स फलंदाजी करू शकेल की नाही याविषयी साशंकता होती। त्यामुळे प्रत्येक षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक धाव घेऊन स्ट्राईक आपल्याकडे राखण्याचा ॲटकिन्सनचा प्रयत्न होता। एक प्रयत्न यशस्वी ठरला, तो षटकार गेला, मात्र पुढच्या प्रयत्नांमध्ये गस ॲटकिन्सन त्रिफळीचीत झाला आणि टीम इंडियाने अवघ्या 6 धावांनी थरारक विजय मिळवला। ही सिरीज एखाद्या सीसॉसारखी होती। पहिली टेस्ट, दुसरी टेस्ट, तिसरी, चौथी आणि पाचवी सगळे प्रकार झाले। शुभमन गिलच्या नेतृत्वात ही पहिली मालिका होती आणि शुभमन गिलने एक कर्णधार म्हणून आणि एक फलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध केलं। या मालिकेपूर्वी एक महत्त्वपूर्ण बदल भारतीय क्रिकेटमध्ये झाला। विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन हे 3 दिग्गज भारतीय संघात नसणार होते। एक मोठी जबाबदारी शुभमन गिलच्या युवा खांद्यांवर येऊन पडली, कारण टीममध्ये सिनियर खेळाडू नव्हते। त्याचमध्ये जसप्रीत बुमराह वर्कलोड मॅनेजमेंटमुळे 5 पैकी केवळ 3च टेस्ट खेळू शकेल हे स्पष्ट झालं होतं। त्यामुळे एका अनुभवी संघाला घेऊन मोड बांधायची होती शुभमन गिलला। त्याने ते काम केलं। स्वतः या मालिकेत 700 पेक्षा जास्त धावा करून शुभमन गिलने धावांची टांगसाळ उघडली आणि टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली। शुभमन गिलच्या बरोबरीने मोहम्मद सिराजचा उल्लेख नक्कीच करावा लागेल, कारण 5ही सामने खेळून सिराजने दाखवून दिलं की तो टीम इंडियाचं एक प्रमुख अस्त्र आहे। शेवटच्या दिवशी, शेवटच्या तासात, शेवटच्या मिनिटांमध्ये सिराजचा जो उत्साह होता तो वाखाणण्याजोगा होता। शेवटच्या दिवशी महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवल्या, त्याचबरोबर बाकी गोलंदाज होते म्हणजे प्रसिद्ध कृष्णा असेल, आकाशदीप असेल, त्यांचा उत्साह वाढवण्यात सिराजची भूमिका महत्त्वाची होती। जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारताच्या गोलंदाजीचं आक्रमणाचं नेतृत्व सिराजने यशस्वीपणे केलं। 175 पेक्षा जास्त षटकं टाकली गेलेत आणि त्यावरूनच त्याचा वर्कलोड किती वाढला आहे ते आपण समजून घेऊ शकतो। त्यामुळे शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज या दोघांना या विजयाचं शिल्पकार म्हटलं तर वावगं ठरू नये। पाचवी टेस्ट सुरू झाली तेव्हा इंग्लंडचा संघ 2-1 असा आघाडीवर होता। ही मालिका इंग्लंड 3-1 जिंकेल अशी भाकीतही वर्तवण्यात आली होती। या मालिकेची सुरुवातच अशी झाली होती की इंग्लंडचा संघ वर्चस्व गाजवेल, मात्र प्रत्यक्षात ही मालिका 2-2 अशी बरोबरीत झाली आणि त्यामुळे इंग्लंडचा बॅसबॉल टेक्निक जे ब्रेंडन मॅकलमच्या नेतृत्वाखाली एक आक्रमक शैलीत खेळण्याचं, त्याच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं। पहिल्या डावात भारतीय संघाने 224 धावांची मजल मारली आणि त्या प्रत्युत्तरात खेळताना इंग्लंडचा संघ उत्तम वाटचाल करत होता। मात्र मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी इंग्लंडच्या टीमला रोखलं आणि त्यांना 247 मध्येच गुंडाळलं। त्यामुळे ही कसोटी बॅलन्स ज्याला म्हणतात, संतुलितपणाकडे जाईल असं दिसलं होतं। तिसरा डाव जो अतिशय महत्त्वाचा होता, ज्याच्यामध्ये भारतीय संघाने 396 धावांची मजल मारली आणि यामध्ये यशस्वी जयस्वालचं एक महत्त्वपूर्ण शतक उल्लेखनीय ठरलं।
यशस्वीने सलामीवीर म्हणून पहिल्या कसोटीत शतक केलं होतं. त्यानंतर त्याचा फॉर्म म्हणावा तसा नव्हता, मात्र शेवटच्या आणि अंतिम कसोटीत एक महत्त्वपूर्ण असं शतक झळकावलं. त्याला अतिशय मोलाची साथ मिळाली. आकाशदीपची जो नाईट वॉचमन म्हणून आला होता आणि तळाचे फलंदाज आपण म्हणू शकत नाही कारण ते ऑलराऊंडर होते, पण रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली आणि भारतीय संघाने इंग्लंडला 374 धावांचं आव्हान मिळालं. बॅसबॉल टेक्निकनुसार 300 किंवा 400 पेक्षा जास्त धावा सहजतेने पाठलाग करू शकतो हे इंग्लंडच्या टीमने अनेकदा दाखवून दिले आणि हेच हॅरी ब्रूक आणि जो रूट या जोडगोळीने दाखवून दिलं. दोघांनीही खणखणीत शतकी खेळी केल्या. हॅरी ब्रूकने तर 91 चेंडूत शतक झळकवलं, तर जो रूटने कारकिर्दीतल्या 39व्या शतकाची नोंद केली. हे दोघं खेळत असताना इंग्लंडचा संघ चौथ्या दिवशीच अतिशय सहज जिंकेल असं वाटत होतं, मात्र हॅरी ब्रूक जोरदार आक्रमण करण्याच्या नादात बाद झाला. जो रूट चौथ्या दिवशी अगदी शेवटच्या क्षणांमध्ये बाद झाला आणि इंग्लंडचा विजय दुरावला. बॅड लाईट आणि पाऊस या दोन गोष्टींमुळे चौथ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला, रद्द करण्यात आला आणि अख्खी मालिकेचं चित्र 5व्या दिवसावर गेलं. 5व्या दिवशी खरं तर इंग्लंडचा संघ सहजतेने जिंकेल असं वाटलं होतं, कारण जेमी स्मिथ मैदान होता ज्याने या मालिकेत अतिशय उत्तम कामगिरी केली होती. त्याला साथ द्यायला गस ॲटकिन्सन होता, जेमी ओव्हर्टन होता, जे तळाचे फलंदाज असले तरी उत्तम फलंदाजी करतात. गस ॲटकिन्सनच्या नावावर तर एक कसोटीमध्ये शतकही होतं. मात्र पहिल्याच षटकात जेमी स्मिथ बाद झाला आणि इंग्लंडच्या कॅम्पमध्ये एक घबराट उडाली. ओव्हर्टनही बाद झाला, त्याच्या पाठोपाठ जो स्टंगही बाद झाला आणि यानंतर इंग्लंडच्या अडचणीत भर पडली, कारण गस ॲटकिन्सनच्या जोडीला ख्रिस वोक्स मैदानात आला. ख्रिस वोक्सच्या हाताला स्लिंग म्हणजेच डिसलोकेट झाल्यामुळे जे उपचार करायला लागतात ते बांधण्यात आलं होतं. त्यामुळे तो स्ट्राईकला येऊ शकेल का, बॅट हातात धरू शकेल का, एखादी रन काढू शकेल का याविषयी साशंकता होती. त्यामुळे गस ॲटकिन्सनवरचं प्रेशर वाढलं आणि त्यामुळे प्रत्येक षटकाच्या शेवटच्या चेंडूला एक धाव घेऊन पुढच्या षटकाला स्ट्राईक मिळवणं गस ॲटकिन्सनसाठी क्रमप्राप्त होतं. एका षटकात हा प्रयत्न यशस्वी ठरला, दुसऱ्या षटकातही यशस्वी ठरला, मात्र तिसऱ्या षटकामध्ये गस ॲटकिन्सनने एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला आणि तो त्रिफळाचीत झाला. योगायोग असा की संपूर्ण मालिकेत प्रत्येक सामन्यात महत्त्वाच्या क्षणी, मोक्याच्या क्षणी टीम इंडियाला एक यश मिळवून देणारा जो गोलंदाज होता मोहम्मद सिराज, त्यालाच ही विकेट मिळाली आणि टीम इंडियाने जोरदार सेलिब्रेशन केलं. गौतम गंभीरचं मार्गदर्शन आणि शुभमन गिलचं नेतृत्व या दोघांची कसोटी पाहणारा अशी ही सिरीज होती, कारण शुभमन गिलची पहिलीच कर्णधार म्हणून पहिलीच मालिका होती. न्यूझीलंड विरुद्ध आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पराभूत झाल्यानंतर गौतम गंभीर यांच्या कोचशिपवरही खूप प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र सिरीज 2-2 झाल्यामुळे भारतीय संघाने इंग्लंडला कडवी टक्कर दिली आणि इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडला रोखलं आणि 3-1 नव्हे, 4-0 नव्हे, तर मालिका 2-2 अशी संपली. त्यामुळे भारतीय संघाने आपला वर्चस्व फक्त मायदेशात नव्हे तर परदेशात, विदेशात जाऊन कायम राखला. त्यामुळे ही मालिका अनेक दिवसांसाठी स्मरणात राहील.